हाय फ्रेंड्स, सलाम नमस्ते, केम छो. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजेत. आज आपण एका टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. ती म्हणजे कसं सांगू, आता तुम्ही टायटल वाचलंच असेल ना. मग समजून जाल. तुम्ही तेवढे स्मार्ट तर आहात तुम्ही, बरोबर ना? तर आजकालचा हा जो टॉपिक आहे ना, म्हणजेच नेहमीसारखाच आहे तो, की लग्न जेव्हा आपण जमवायला जातो किंवा स्वतःचं असेल किंवा दुसऱ्या कोणाचं असेल, तर त्यावेळी ज्या मेन म्हणजे ज्या अपेक्षा विचारल्या जातात, किंवा अपेक्षा तर सेकंडरी थिंग झाली, पण फर्स्ट जे असतं ना, ते म्हणजे आपण काय बोलणं चालणं केलं पाहिजे एकमेकांत, त्याविषयी मी थोडंसं डिस्कशन आज करणार आहे. तर हा इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल घेऊया, एखादी काय बोलूया आता, एखादी मॅट्रिमोनियल साईट घेऊया. त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तुमचं, ठीक आहे, स्वतःसाठी बघताय किंवा पॅरेंट्सनी केलं असेल. तर जेव्हा तुम्ही प्रोफाईल जेव्हा बघता, जेव्हा मुलगा मुलींचे प्रोफाईल बघतो किंवा मुलगी मुलांचे प्रोफाईल्स बघते, तेव्हा मोस्टली काय होतं, म्हणजे 90% तरी आता जसं म्हणजे आहे की बॉईज म्हणजे रिक्वेस्ट पाठवतात, ठीक आहे. 10% मुलीही पाठवतात म्हणा, नो डाऊट, बट त्याचा बॉईजचा रेशो जास्त असतो. तर मग त्यांना इथे असं सांगावंसं वाटतं मला, की रिक्वेस्ट पाठवताना ना फक्त मुलीचा फोटो बघून पाठवू नका. मुलगी सुंदर आहे, ठीक आहे, तुम्ही फोटो बघून रिक्वेस्ट पाठवली, त्याच्या खाली काय काय तिचे डिटेल्स लिहिलेले आहेत ते एकदा गो थ्रू करा. पाहिजे तर पॅरेंट्सला सोबत बसवा. पॅरेंट्स जेव्हा सोबत बसतील ना, तेव्हा ते लोक सिरियसली तुम्हाला विचारतील क्वेश्चन्स, की कुठून आहे, म्हणजे नेटिव्ह प्लेस काय आहे, काय वय आहे, काय तिचे इंटरेस्ट किंवा हॉबीज आहेत, काय शिकलेली आहे मुलगी, किंवा सध्या ती काय करते, काय म्हणजे पुढे फ्युचर प्लॅन्स काय आहेत का, किंवा न्यूक्लिअर फॅमिलीमध्येच राहायचं आहे की जॉईंट फॅमिलीमध्ये पण ॲडजस्ट होण्यासाठी तयार आहे, किंवा काही तिला दुसरं म्हणजे तिच्या फ्युचरसाठी ती नवीन काहीतरी स्कोप बघते का सध्या, किंवा फॉरेनला जायचं तिचे काही टार्गेट्स किंवा गोल्स तिने म्हणजे बकेट लिस्टमध्ये तिने ॲड ऑन केलेलं आहे का. हे सगळे ना तुमचे पॅरेंट्स तुम्हाला हेल्प करतील. कारण आपण ॲज अन इंडिव्हिज्युअल जर बघायला गेलं ना, तर फक्त काय बघतो, बेसिक म्हणजे थिंग्स बघतो, जसं गुड लुक्स आहेत का मुलीमध्ये किंवा मुलांमध्येही. मुलीही तेच बघतात मोस्टली. गुड लुक्स आहेत का. मग जर एखादा व्यक्ती ठीकठाक असेल किंवा मुलगी जर ठीकठाक असेल, तर तिची खालची डिटेल्स वाचलीही जात नाही. किंवा मुलगा जर ठीकठाक दिसणारा असेल तर डायरेक्ट लेफ्ट स्वाईप किंवा वॉट एव्हर, की डायरेक्ट इग्नोर केलं जातं किंवा डिक्लाईन केलं जातं. तर यावेळेस मला असं सांगावंसं वाटतं की ॲटलिस्ट त्याचं प्रोफाईल एकदा गो थ्रू करा. डिक्लाईन करा, नो डाऊट, असं काही नाही, पण 1 मिनिटामध्येच त्याची जी प्रोफाईल आहे ना ती चेक करा, की त्याने काय लिहिले आहेत, त्याचे थॉट्स काय आहेत, तो काय ॲक्च्युअली बघतो आहे लग्न करताना, ते तुम्हाला त्याची आयडिया येईल. आणि जर ते तुम्हाला क्लिक झालं ना, तर बरोबरच आहे, बरोबर. मग एकदा त्यांच्याशी बोलणं होत असेल तर ठीक आहे, नाही होत असेल तरीही जर मनाला नसेल पटत ना, तर ठीक आहे, डिक्लाईन करून ठेवा. असे एक पॉईंट काय असतो, जिथे आपल्याला कम्फर्टेबल फील होईल ना, अशाच व्यक्तीकडे तुम्ही अप्रोच व्हा. दुसरी गोष्ट, हे तर झालं पॅरेंट्ससोबत एकदा तुम्ही बसून विचार करा. जर तुम्ही सिरियस असाल लग्नाविषयी, तर तुम्ही वेबसाईटवरनं जेव्हा बघताय ना, म्हणजे प्रोफाईल्स मुलीचे किंवा मुलांचे, तेव्हा पॅरेंट्सला सोबत घेऊन बसा. कधी कधी आपल्याला कळत नाही की काय करावं, किंवा एखाद्या मुलाला मुलगी पसंत असते, पण तो पॅरेंट्सला कन्वे त्याला करायला नाही होत, की असं त्याला असं वाटतं की मुलीच्या घरून जर मला फोन आला तर मी पॅरेंट्सला देऊ शकतो, किंवा डायरेक्ट त्याला आईला बोलायला किंवा वडिलांना बोलायला थोडंसं म्हणजे हे वाटतं, ऑकवर्ड वाटतं, की बाबा ही मुलगी मला आवडलेली आहे. कधी होतं ना, म्हणजे असं असू शकतं सुरुवातीच्या स्टेजमध्ये, की थोडंसं ऑकवर्ड फील होतंच मुला मुलींना, दोघांनाही. तर मग अशा वेळेस काय करायचं, तिथे जो नंबर तुम्ही मेन्शन करता ना, तो पॅरेंट्सचा नंबर मेन्शन करून टाका. म्हणजे तिथून जर रिक्वेस्ट आली ना, तर त्यांच्याकडे नोटिफिकेशन डायरेक्ट पॅरेंट्सकडे जाईल. जर तुम्ही सिरियस असाल तरच मॅट्रिमोनियल साईटवरती रजिस्टर करा. अथवा काही जणं असे पण असतात की जस्ट मुलींना भेटायला बोलवायचं, किंवा आजकालची काय फॅशन झाली आहे की आपण पहिल्यांदा भेटूया, मग जर आपल्याला पटलं तर मग आपण पॅरेंट्स सोबत भेटूया परत, असं करतात. आणि ती
ॲज अ डेट म्हणून ते लोक कन्सिडर करतात. मुलींबरोबर फिरायला मिळतं किंवा मुलगी एखादी आपल्याबरोबर वेळ काढून येणार आहे, मग ती चांगलीच बनून येणार, मग असं असतं. म्हणजे खूप केसेस आम्ही पण बघितलेले आहेत. म्हणजे असं फ्रेंड्स लोकांच्या थ्रू पण ऐकायला आलेलं आहे. तर असं नका करू प्लीज, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सपोज आता मुलांच्या बाबतीत बोलते, मुलं मोस्टली लगेच कॉल पण करतात मुलींना की हो मी रिक्वेस्ट पाठवलेली, तुम्ही ॲक्सेप्ट केली, तर मग म्हणून मी कॉल केलेला आहे. मग मुलगी पण म्हणते की ठीक आहे, हो हो की आहे. नंतर मग मुलगा विचारतो की काय करता तुम्ही, तर मुलगी बोलत असेल की माझं शिक्षण एवढं झालेलं आहे किंवा मी इथे काय कामाला आहे किंवा जॉबला नाही, असं सरळ सांगून ठेवते. तर मुलांचा ना पहिल्यांदा मी तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवते की कधी पण डिरेक्टली ना मुलीच्या जॉबवरती जाऊ नका. त्याच्यामुळे तुमचं निगेटिव्ह इम्प्रेशन असं पडतं की मुलीला कसं तरी वाटतंय की हा मुलगा माझ्यावरती, माझ्या सॅलरीवरती पण डिपेंड राहणार का, म्हणजेच हा मुलगा कुठेतरी स्वतः या एजमध्ये सेटल नाही आहे. मग तुम्ही मला सांगा की तुम्ही लग्न करताय, तुम्ही जेव्हा बोल्यावर चढायला तयार झालेले आहात, तर तुम्ही तुमच्या बायकोचं 2 वेळचं पोट भरायला पण सक्षम नसाल तर तुम्ही लग्नासाठी उभेच राहू नका. तुम्ही नाही आहेत, तुम्ही सेटलच नाही आहात, तर तुम्ही बायको वाढणार, त्याच्यानंतर मुलं कसं काय तुम्ही वाढवणार, तुमची म्हणतात ना एक फॅमिली कशी ग्रो करणार. आजकालचं खूप कॉम्पिटिशन जमाना आहे. कॉम्पिटिशन तर तुमचं म्हणतात ना एक ठराविक एजमध्ये सेटल व्हायला पाहिजे करून, की 22-23मध्ये तुमचं कॉलेज झालं, 30पर्यंत तुम्ही लाईफमध्ये सेट झालेलं पाहिजे. आजची जी फॅशन काय आलेली, 35 म्हणजे पहिल्यांदा 25मध्ये लग्न व्हायचे, नंतर मग हळूहळू 27मध्ये आले, नंतर 30मध्ये आले, आता तर 35+ लग्न होत आहेत. त्यावेळेस पण 35 अबवचे लोक पण ना, म्हणजे बॉईज जे असतात, मेनली बॉईज, मला इतकं सरप्राईज वाटतं ना की ते लोक बोलतात मुलगी जॉबला आहे का. अरे पण तू तुझ्या 30 किंवा 40च्या घरात येत आहेस, तर तू अजूनही सेटल नाही आहेस की तू बायकोच्या पगारावर तुझं म्हणजे अपेक्षा ठेवून आहेस, तिच्या पगारावर, आणि बाकी कुठलीही त्यांची अपेक्षा नसते की अजून काय हवं आहे. त्यांना फक्त बोललं जॉबवाली हवी आहे, म्हणजे जॉबवाली हवी आहे, मग तू एवढ्या वर्षात काय केलंस हा मेन प्रश्न आहे. तर तसं करायचं नाही आहे. त्यांना विचारायचं, फार फार तर तुम्ही बोला की हां, जर एखादा मुलगा जर विचारत असेल की तुला जॉब आहे का, तर मुलींना पण जास्त ऑकवर्ड वाटून घ्यायची गरज नाही. कारण आजकालची जी ती रिक्वायरमेंट आहे, आजचं लाईफ जे आहे बघा, महागाई मागच्या काळी म्हणजे पूर्वीच्या काळी पण होती, आज पण आहे, पुढे तर अजूनच होणार आहे, बेकार महागाई होणार आहे, ते तर आहेच. पण असं आहे ना की तुम्ही मुलीला जेव्हा विचारता ना की जॉब आहे का, किंवा मला आम्ही जॉबवालीच बघतोय किंवा हे ते, तर तिला हे बोलून मोटिवेट करा की बघ, मला एक अशी व्यक्ती पाहिजे माझ्या लाईफमध्ये की जी इंडिपेंडंट असली पाहिजे, पर्सनलीसुद्धा आणि फायनान्शियलीसुद्धा. ह्याचा अर्थ असा नाही की तुझ्या पगारावरती मी माझं घर चालवणार आहे. तू तुझ्या पगारातला एकही रुपया देऊ नकोस. जेव्हा तुझी मर्जी असेल तेव्हा तू आपल्या संसारासाठी कर किंवा आपल्या फॅमिलीसाठी कर वगैरे, असं तुम्ही बोलण्यात ना तिला कॉन्फिडन्स द्या की बाबा मी तुझ्या सॅलरीवरती डिपेंड नाही किंवा त्या जॉबमुळे मी तुला पसंत करतोय असं नाही आहे. आणि जर तुम्ही अशा दृष्टीने जर एखादी मुलगी सिलेक्ट किंवा रिजेक्ट करत असाल ना, तर हे भयंकर एक चुकीची गोष्ट आहे की तुम्ही फक्त जॉबवाली मुलगी बघताय. हे म्हणजे खूपच रेड फ्लॅग आहे तुमच्या पर्सनल लाईफसाठी पण आणि तुमच्या विचारांसाठी पण. खरोखर हे चुकीची गोष्ट आहे. किंवा मुलींनी आहे ना, जर योग्य जोडीदार निवडायचा असेल तर त्यांना समोरच्या व्यक्तीला मुद्दाम बोलून बघा की नाही मला जॉब नाही आहे, सरळ बोलून टाका. मुलींनी ना आधी बोलायचं, मुलांना सांगायचंच नाही की मी जॉब करते. आधी त्यांना सांगा की नाही मला जॉब नाही आहे, आमच्या घरी म्हणजे इतकं म्हणजे म्हणतात ना की एक मॅन्डेटरी गोष्ट नाही आहे की मी जॉब केलाच पाहिजे. मग असं असतानासुद्धा जो मुलगा तुम्हाला सिलेक्ट करेल ना किंवा तुम्हाला हो म्हणेल की हो ॲज अ वाईफ तू मला पसंत आहेस, मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो, तो चांगला म्हणजे मुलगा, तो तुम्हाला मनापासून म्हणजे त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलं हे समजून जा. फक्त तुम्ही जेव्हा जॉब करत असाल, तुम्हाला एवढी सॅलरी आहे, आजकाल तर मुलं विचारतात किती सॅलरी आहे, म्हणजे जी गोष्ट खरं तर विचारू पण नाही मुलींना, बरोबर ना. तर तरी पण आजके जे असतात ना, म्हणजे जे स्वतःच्या लाईफमध्ये सेटल नसतात, ते जॉबची सॅलरी पण विचारतात. म्हणा मग किती वर्षापासून आहेस इथे जॉबला वगैरे, ते त्यांची
एक त्यांचं फ्युचर ते सिक्युअर करायच्या मागे असतात, जे स्वतः सेटल नसतात. मग अशा वेळी ना मुलींनी सरळ सांगायचं नाही मी जॉबला नाही आहे, आमच्या घरी मॅन्डेटरी नाही आहे, तरी पण फ्युचरमध्ये जर सासरचे किंवा नवऱ्याला जर वाटत असेल मी जॉब करावं तर मी तयार आहे, कारण माझ्याकडे एज्युकेशन आहे आणि जॉब मला मिळू शकतील, माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे, थोडाफार मी जॉब केलेला आहे, पण सध्या मी थोडा ब्रेक घेतलेला आहे, असंच सांगा. जर असं बोलून जेव्हा तुम्हाला जो समोरचा मुलगा जर हो म्हणत असेल की ठीक आहे मी लग्नासाठी मी विचार करायला तयार आहे, तर तिथे कुठेतरी जेन्युइन पर्सन जो असतो ना ते तुम्हाला लक्षात येईल. हे कधी पण ट्रिक लक्षात ठेवा. जर पुढे जाऊन जर तो बोलला की मग जॉबचं वगैरे काय, तर तेव्हा त्याला सांगायचं, म्हणजे हो बोलल्याच्या नंतर तेव्हा त्याला सांगायचं की नाही मी फक्त तुझी परीक्षा घेतलेली की काय असेल, म्हणजे मला खूप सारे लोक असे जॉबमुळे पसंत करत होते, पण त्यांचा मेन टार्गेट मला समजला, त्यामुळे असं आहे. मग तुम्ही एक प्रकारची ट्रान्सपरन्सी पण त्याच्यानंतर फ्युचरमध्ये तुम्ही त्याला सांगू शकता की हां आय बी व्हेरी फ्रँक की मला जॉब आहे, पण मी तुझी जस्ट एक म्हणजे म्हणतात ना एक परीक्षा घेतलेली की तू खरोखर माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्टेड आहेस की माझ्या जॉबसाठी तू मला लग्न करण्यात इंटरेस्टेड आहेस, ते मला बघायचं होतं आणि त्याच्यामध्ये तू पास झालास, असं करून बघा, मग तुम्हाला नक्की कळेल. आणि दुसरं म्हणजे कसं काय माहिती आहे का, आता तुम्ही बोलताय की जॉबसाठी मुलगी म्हणजे जॉब करणारी मुलगी हवी आहे, मग तिला कुठेतरी अश्युरन्स द्या की बाबा तुला जॉब म्हणजे आहे, माझ्या घरची परिस्थिती नाही आहे, हे असं तुम्ही जरी तिला सांगितलं ना की हो फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नाही आहे किंवा आजकाल आम्ही ते बघतोय, तर मग तुम्ही तिला हे पण अश्युरन्स द्या की तुला घरी येऊन तुला दुसरी कामं करण्याला आम्ही फोर्स नाही करणार. तुम्ही जर तिला मुलीला जॉब पण करायला सांगताय, घरी येऊन तू घर पण सांभाळलं पाहिजेस, मुलं झाल्यानंतर मुलांची जबाबदारी पण तूच करायला पाहिजेस, तर हे खूप चुकीचं आहे. तुमच्यासाठी हे अवघड होणार आहे, कारण ती मुलगी इतकी फ्रस्ट्रेट होणार ना, मग जे म्हणतात ना परत मग सोडचिठ्ठी किंवा डिवोर्सचे केसेस यामुळे आजकाल खूप वाढलेले आहेत. कारण जो मुलगा लग्न करताना एक म्हणतात ना एक त्याची वाईफ घरी आल्यावरती तिला फक्त जॉबच्या सहारे म्हणजे तिला हो म्हणतोय, तर तो पुढे तू मेड काय ठेवणार, तू घरी हाऊस हेल्प तर तो ठेवणारच नाही, कारण तो स्वतःच्या बायकोलाच 2 वेळचं खायला घालू शकत नाही, म्हणून तो तिच्या जॉबवरती डिपेंड आहे. तर तो बोलतोय ना की जॉब आहे का जॉब आहे का, म्हणजे मोस्टली असे असतात 90%. आय एम टॉकिंग अबाउट दोज 90% बॉईज की त्यांना फक्त जॉबवाली पाहिजे, ते मुळातच स्वतः सेटल नाही, त्यांची क्षमताच नाही आहे एकट्याला पोचण्याची. त्यापेक्षा तुम्ही आधी ना एक काम करा, एखाद्या कुत्र्याचं किंवा मांजरीचं पिल्लू आणा, त्यांचं प्रत्येक म्हणजे त्यांचं वॅक्सिनेशनपासून, त्यांचं शिशू काढण्यापासून, त्यांना खाणंपिणं आणण्यापासून, चांगल्या क्वालिटीचं खाणंपिणं आणण्यापासून, त्यांची देखभाल, त्यांचं खेळ वगैरे त्यांना हे करून ते पाळून 6 काय 1 वर्ष तुम्ही पाळून बघा. जर तुम्ही त्याच्यामध्ये ओके असाल तर तुम्ही वाईफ आणि मुलांसाठी रेडी आहात, तुम्ही लग्नाच्या बंधनात म्हणतात ना अडकण्यासाठी सक्षम आहात, असं स्वतःच्या परीक्षेत तुम्ही पास होऊन मग तुम्ही लग्नासाठी मॅट्रिमोनियलवरती धाव घ्या. तर आपण कुठे होतो, हां, तर मग त्यांना सांगायचं असं आहे. मग त्यांनी अश्युरन्स दिला पाहिजे की तुला सगळंच आम्ही तुला म्हणतात ना की असं नाही करणार की तू जॉब पण करायचं आहे, मुलं पण सांभाळायचे, घर पण सांभाळायचे, सासू सासऱ्यांची देखभाल करायची, घराची साफसफाई करायची, अशा एक्सपेक्टेशन मुलीकडनं प्लीज ठेवू नका. आता मुलींना सांगायचं झालं तर मग मुलींच्या अपेक्षा काय असतात, नॉर्मली तो निर्व्यसनी पाहिजे आणि काही मुलींच्या अपेक्षा असतात की त्यांनी वेगळं राहायला पाहिजे, तर तसं नाही आहे, जमणार नाही आहे आजच्या जमान्यात. तरी मी तर म्हणते की जॉईंट फॅमिली जितकी असेल ना, जॉईंट म्हणजे एकदम पण नाही की 6-7 फॅमिली एकत्र राहा त्याच्यामध्ये जाऊन राहा असं नाही आहे, पण ॲटलिस्ट एका पेरेंट्सचे म्हणजे 2 ते 3 मुलं असतात, त्यातली एखादी मुलगी असते तिचं लग्न झालेलं, 2 भाऊ असतात, तर अशा फॅमिलीमध्ये एकत्र राहण्यात काहीच प्रॉब्लेम असा मला तरी नाही वाटत आहे. तर तुम्ही जास्त पण अपेक्षा ठेवू नका की हां मुलाचं सेपरेट घर असलं पाहिजे किंवा त्यांनी आईवडिलांसोबत राहायचं नाही, तसं नका करू. आणि प्लस त्याच्या सॅलरीबद्दल असं नाही आहे की प्रत्येक मुलगा हा 1-2 लाखच घरात आणत असेल किंवा काय असेल, त्याची 50,000 मिनिमम 50,000 असतात आजकालच्या मुलांना सॅलरी, किंवा अर्ली एजमध्ये जर सपोज 25 to 27 असेल तर तो 20,000 ते 25,000च्या रेंजमध्ये तो सॅलरी घेत असतो. म्हणजे सरळ म्हणजे सिम्पल जर ग्रॅज्युएशन झालेला मुलगा त्याच्याविषयी बोलते. इंजिनियर वगैरे असेल तर तो त्यांच्या वेगळी सॅलरी म्हणजे त्यांचा रेंज असतो.
वगैरे, तर तुम्ही लगेच उडी मारू नका की मला 2 लाख सॅलरी आणणारच महिन्याला पाहिजे, असं नाही आहे. परिस्थिती सुधारते. ज्यांची आज परिस्थिती चांगली आहे त्यांची उद्या असेलच असं नाही आहे. परिस्थिती कधी सांगून येत नाही आहे. मग त्या अशा वेळेस मुलींनी पण सांभाळून घेतलं पाहिजे की बाबा ठीक आहे, मी पण जॉब करेन, आपण दोघं सिरियसली विचार करूया. मग तुमच्यामध्ये जे नातं जे निर्माण होईल, म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं जे नातं निर्माण होईल ना, त्याच्याने तुम्ही संसार चांगला उभा करू शकता. आईवडिलांचा प्रश्न आला तर मग त्यांनी असं नाही म्हटलं पाहिजे की हां मला डबा आई बनवून देते, मग सकाळी तू बनवून देशील का मला, नाही. असं तुम्ही त्या मुलीवरती प्रेशर नाही आणू शकत की बाबा माझी आई एवढ्या सकाळी डबा बनवते, मग लग्नानंतर पण तीच बनवणार का, असं नाही आहे. आता समजा तुमच्या बायकोला म्हणजे बायकोला भाऊ नाही आहे किंवा तिला बहीण असेल किंवा तिच्या आईवडिलांना कुठला मुलगा नाही आहे, मग तिचे आईवडील पण सकाळी उठून जेवत असतील ना, तिची आई पण जेवण बनवते, बरोबर. मग तिच्या आईने काय करावं. म्हणून मुलांनी पण ती मानसिकता लक्षात ठेवून मुलींशी चर्चा केली पाहिजे की बाबा असं काही फोर्स नाही आहे, तू वर्किंग असेल तर आपण घरी मेड ठेवू किंवा आई आहे सपोर्टला, आपल्या घरी आहेत किंवा मी तुला मदत करेन, असं मोठ्या मनाने तुम्ही बोला. तर मग तुम्हाला तुमच्याशी लग्न करण्यात पण तिला इंटरेस्ट होईल, बरोबर ना. अजून तिसरा पॉईंट म्हणजे काय असतो की फोटोच्या मागे लागतात लोक की फोटो पाठवा. जोपर्यंत तुमची पसंती नापसंती तुम्ही एकमेकांना कळवत नाही तोपर्यंत तुम्ही फोटो घेऊन काय करणार आहे. अल्बम बनवणार आहात का मुलींचा किंवा मुलांचा, नाही. हे दोन्ही बाजूने असतं. मुली पण मागतात की मला फोटो द्या, फुल फोटो द्या, हाफ फोटो द्या, क्लोजअप द्या, हे असं नाही आहे. तुम्ही बघा तुमचे काही तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे पत्रिका जुळवणार असाल तर तुम्ही आधी पत्रिकेचं म्हणतात ना गायडन्स घ्या, पत्रिकेविषयी मार्गदर्शन घेऊन मग हो किंवा नाही तो ग्रीन सिग्नल मिळालं तर तुम्ही एकदा भेटून घ्या. मग नातेवाईकांना वगैरे बोलवायचं असेल किंवा सांगायचं असेल या व्यक्तीशी लग्न आहे तर तेव्हा पुढे जाऊन कुठे तुम्ही फोटोचा विचार करू शकता. आधीच तुम्ही मुलीला किंवा मुलांना नाही सांगू शकत की मला फोटो पाठवा असा द्या आणि तसा, असं नाही. अल्बम बनवणार नाही आहेत आपण. आपल्याला एकमेकांशी भेटायचं आहे ना, आपण बोलू शकतो. दुसरं म्हणजे व्हॉट्सॲप नंबर पण असतो. काही जण मॅट्रिमोनियल साईटवरती व्हॉट्सॲप नसलेला नंबर देतात. का देतात त्यामागचं पण एक लॉजिक असतं की आजकाल कसं आहे ना, काही झालं तरी व्हॉट्सॲप मग दिवसभर ते त्रास देत बसतात. मग काही मुली असतात किंवा काही मुलं असतात, काहींचे पॅरेंट्सचे नंबर दिले असतात, सगळ्यांच्या नंबरवरती व्हॉट्सॲप ॲक्टिवेट नसतो. मग अशा वेळेस समोरच्या पार्टीने पण त्यांना फोर्स नाही केला पाहिजे की व्हॉट्सॲपवरती आहात का किंवा व्हॉट्सॲपवरती हे पाठवा आणि ते पाठवा, नाही. तुम्हाला नंबर दिलेला आहे ना, आपण बोलू शकतो. फार तर तुम्ही पर्सनली भेटायला या. तुमची जेन्युइन जी आहे ना, तुम्ही आमच्या घरी या किंवा आम्हाला तुमच्या घरी बोलवा, तेव्हा आपण समोरासमोर बसून करू. व्हॉट्सॲप हे फक्त माध्यम आहे. त्याचं फक्त जास्तीत जास्त आपण त्याला सवय नाही बनवून घेतली पाहिजे की व्हॉट्सॲपवरती नाही आहे तर मग काय. काही जण तर अप्रोच पण नाही करत. व्हॉट्सॲपवरती नंबर नाही दिसला ना तर त्या मुलीला किंवा मुलाला कॉल पण नाही करत, अरे जाऊ दे हे असंच कुठलं तरी असेल. म्हणजे ही मानसिकता वेगळीच झालेली आहे. तर तसं नाही झालं पाहिजे. तर हे छोटे काही पॉईंट्स आहेत. मग जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष भेटता तेव्हा एकमेकांना विचारा की काय नाव आहे. डायरेक्ट जॉबवरती किंवा डायरेक्ट फॅमिलीवरती किंवा डायरेक्ट पगारावरती उडी मारण्याच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या त्यांच्या हॉबीज काय आहेत, काय इंटरेस्ट आहे, तुम्हाला जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं आवडतं की म्हणजे मिळून मिसळून राहायला आवडतं, पेट्सची आवड आहे का ते विचारा. पेट्समध्ये म्हणजे प्राणी आवडतात का, कुत्रा मांजर जे काय असेल ते. एक म्हणजे हे असे प्रश्न विचारताना आपल्याला त्यांचा स्वभाव कळतो. ते लोक कसे रिॲक्ट होत आहेत, ते कसे आपल्याला समजून घेतात का किंवा त्यांची काय तयारी आहे. छोटे त्यांना म्हणजे सांगा की काय, म्हणजे आता सपोज प्राणी असला आमच्या घरात, कुठला कुत्रा असेल तर तुम्हाला आवडेल का विचारा. असो घरात असो नसो पण विचारा त्यांना की त्यांची काय म्हणजे आवड आहे का वगैरे कसं आहे. त्याच्यामुळे ना माणसाचं एकंदर तुम्हाला तो स्वभाव कळून येतो. तुम्ही जर फक्त मटेरियलिस्टिक गोष्ट किंवा ज्या म्हणजे जॉब किंवा पैशामध्येच अडकून राहिलात ना की असं आहे त्या कंपनीत कामाला आहे, मग तू कसं ट्रॅव्हल करतोस, की तुझ्याकडे गाडी आहे का किंवा हे आहे, त्याच्यामध्ये राहिला ना तो व्यक्ती म्हणून तुम्ही त्याच्याशी कनेक्ट नाही करू शकत. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. तर मुलगी असेल ती जॉबला जाते, मग तू कधी घरी येतेस, मग लवकर सकाळी उठतेस का, की तिची ट्रेन असते की बसने येते की तुझ्याकडे स्कूटी आहे का. ह्या गोष्टींमध्ये आपण ह्याच्यासाठी डिस्कशन करायला नाही आलेलो आहे. आपण लग्नासाठी आहोत जे लाईफ लॉंग चालणार आहे. कदाचित ती तिचा हे बदलू पण शकते. काही मुली असतात आधी लग्नाआधी जॉब करतात, नंतर ते म्हणतात की मला जमतच नाही, माझं लोकेशन तिथे खूप दूर पडतं. मग तेव्हा तुम्ही काय करणार आहात.
मग तुम्ही तर चांगलेच तोंडावरती पडणार की नाही. म्हणून कधी पण माणूस म्हणून एकमेकांना ॲक्सेप्ट करायला शिका. आणि मग नंतर मग काय करायचं माहिती आहे का, त्यांना कम्फर्टेबल फील करायचं. मग तो मुलगा पण विचारू शकतो की बघ आज मी सेटल आहे, आज मी बरोबर चांगला पगार घरी आणतो आहे, पण फ्युचरमध्ये जर इन केस असं काही झालं, काही जसं कोविडच्या काळामध्ये बऱ्याच जणांची जॉब्स केलेले, असं फ्युचरमध्ये काय आलं तर तुझी काय तयारी असेल, किंवा तुला तसं का म्हणजे त्याच्यावरती तुझं काय सोल्युशन असेल तुझ्या साईडने, असे मुलीला क्वेश्चन विचार. जर ती बरोबर ॲडजस्ट करणारी असेल किंवा तिची जर तयारी असेल तर ती त्याच्यातनं काहीतरी मार्ग दाखवेल किंवा ती तशी तयारी दाखवेल तुम्हाला. मग तुम्ही एकमेकांशी म्हणतात ना, एक ग्रीन सिग्नल एकमेकांना देऊ शकता की हो, की आपण पुढे जाऊ शकतो या गोष्टीमध्ये. असं आहे. काही मुली तसंच करतात की झालं लग्न, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग जमत नाही बोलतात, मग जॉब सोडला, मग नवरा मग त्या टेन्शनमध्ये होता, ही घरी राहणार. मग आईवडील त्यांचे पॅरेंट्स मग टेन्शनमध्ये येतात की अरे बापरे, आता सुनेला एवढा पगार होता, आपण सगळीकडे नातेवाईकांना सांगितले, आता ही घरी बसली, आमचं कसं होणार, आता ही परत इथे घरी बसणार. मग त्यांची चिडचिड ती घरातल्या घरात होते. मग कुठेतरी तो मुलगा पण टेन्शनमध्ये होतो. मग त्या दोघांमध्ये, नवरा बायकोंमध्ये भांडणं व्हायला सुरुवात होतात. अशा केसेस पण खूप आहेत या जगामध्ये. मग कधीतरी काय होतं, प्रेग्नन्सी येते. प्रेग्नन्सीमध्ये मुलीला कदाचित नाही ट्रॅव्हलिंग जमत किंवा जे काही असेल, मग ती जॉब सोडून जाते. मग त्या मुलाचं पुढे कसं होणार. मग काय होतं, ऑटोमॅटिकली मुलगा जबाबदाऱ्या घेणंच सोडतो किंवा काय टाळाटाळ करतो. मग घरचे त्यांच्या नाते म्हणजे असतात, पॅरेंट्स असतात, ते कधी कधी नाराजी व्यक्त करतात. मग ऑटोमॅटिकली ते काय होतं माहिती आहे का, मुलीच्या घरच्यांवरती ती सगळी जबाबदारी येते. मग हळूहळू ती मुलगी त्या सासरच्या मंडळींकडनं दूर जायला लागते. मग असे डिवॉर्सचे केसेस होतात. त्यामुळे आधी जे असतं ना, जे तुम्ही माणूस म्हणून एकमेकांना ॲक्सेप्ट केलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी खूपच म्हणजे म्हणतात ना, कमी लेवलच्या आहेत, जे तुम्ही त्या गोष्टींना फाईट करू शकता. पण एकमेकांना जर तुम्ही या गोष्टींमुळे ॲक्सेप्ट केलं की हा याच्याकडे जॉब आहे, हा मुलगा खूप सेटल आहे, किंवा ही मुलगी ती आता जॉब करते, ती माझ्या फॅमिलीमध्ये राहील, किंवा ही छान दिसते, सुंदर आहे दिसायला, एक माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणजे भेटवायला जर बरं आहे, अशा जर गोष्टी बघून तुम्ही जर एकमेकांशी लग्न केलं तर ते इट विल बी अ टोटल फेल्युअर. ठीक आहे. तो म्हणजे या गोष्टी सगळ्या विचार करा आणि मगच पुढचं पाऊल उचला. आणि कधीतरी काही गोष्टी, जसं मी सांगितलं की आधी मुलींनी तर बिंदास बोला तुम्ही, मला जॉब नाही आहे, मी जॉब नाही करणार. मग जो मुलगा तुम्हाला ॲक्सेप्ट करेल ना, तिथे एकदम बिंदास पुढे जा. ठीक आहे. कारण असे खूप म्हणतात ना, जे स्वतः सेटल नसतात ते लोक फक्त जॉबवाले बघतात. मग अशा मुलांना सांगायचं की बाबा तू आधी ना, तुला जर सेटल व्हायचं असेल ना, तू टाईम घे, लग्नाच्या भानगडीत पडू नकोस. किंवा तुला एक्स्ट्रा इन्कम म्हणतात ना, इन्कम सोर्स हवा असेल, बसल्या बसल्या तू तुझं काम करणार, पण सोबत तुला दुसरं पण, तुझी जी वाईफ जी आहे ना, तिच्याकडनं पैशांची जर अपेक्षा करत असशील तर ते तू एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम जो असतो ना, तो बघतोयस तू. मग त्याशिवाय तू शेअर्समध्ये इन्व्हेस्ट कर ना. लग्न का करतोय, तू शेअर्समध्ये पैसे टाक. तुझे कमवलेले पैसे आहेत ना, जेव्हा तू शेअर्समध्ये टाकशील ना, तेव्हा तुझी अक्कल बरोबर ठिकाण्यावर येईल. असं आहे. तू लग्न नको करूस, तू लग्नासाठी नाहीच आहेस. रादर तू आता जर ह्या गोष्टी बघितल्या नसतं, तू आतापर्यंत लग्न झालं असतं तुझं. पण का नाही झालं, ते ह्याच गोष्टीमुळे नाही झालं आहे. असं झालं सांगा, बिंदास सांगा. ठीक आहे. हां, तो तसंही नाही करणार आहे, त्याची अट काय, जॉब करण्याची ना. हां, मग तू जॉब करायचा आहे ना, म्हणजे तुला दुसरा इन्कम पाहिजे, तुला बसल्या बसल्या, बरोबर ना. प्लस त्या मुलीने घरकाम पण करायचं, पॅरेंटची काळजी पण घ्यायची, घरात कोण लहान मुलं असेल ते पण सांभाळायचं, जेवण बनवायचं आणि जॉब पण करून यायचा. म्हणजे हे सगळं स्ट्रेस हे हँडल करून हा बसल्या बसल्या काय बोलला की माझी बायको जॉब करते म्हणून मी तिला लग्न करून आणणार. असं नका करू, अजिबात त्या लोकांना उभं करायचं नाही. ठीक आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण मी कदाचित या टॉपिकवरती किंवा दुसऱ्या कुठल्या तरी टॉपिकवरती बोलेन. आता थोडंसं काम आहे, मग मी पटकन येते. हां, चलो बाय बाय. आणि जेव्हा कुठलाही मुलगा आहे ना, जास्त करून आपल्या म्हणजे जॉबवरतीच कॉन्सन्ट्रेशन करून असतं ना, की मुलगी जी आहे ती काम म्हणजे जॉब करणारीच पाहिजे, तर त्यांना आहे ना बिनधास्त तुम्ही एक क्वेश्चन विचारा की तुमची मम्मी काय करते किंवा तुमची आई म्हणजे जॉबवरती होती का. 90% किंवा 95% मी सांगते हेच उत्तर देते की नाही, माझी आई हाऊसवाईफ आहे. मग त्यांना परत विचारायचं, म्हणजे कधीच जॉब केला नाही आईने. ते लोक बोलतात मग नाही कधीच नाही, पहिल्यापासून हाऊसवाईफच आहे. मग त्यांना एक ना लावून म्हणजे म्हणतात ना की बरोबर एक
डायलॉग मारायचा त्यांना की बघा, त्यांनी जॉब नसून पण म्हणजे तुमच्या सॅलरी घरचा एकच म्हणजे सॅलरी येतेच ना वडिलांचा, त्याच्यावरती तुम्हाला पण त्यांनी छानपैकी वाढवलं एका पगारामध्ये. अशा वेळेस ना बरोबर गप्प बसतात अशी मुलं. असे लोकांना स्वतःच्या आईचं एवढं कमीपणा दाखवत नाहीत कधी. त्यांना बायको जॉबवाली नसली की खूप कमीपणा वाटतो, पण अशा लोकांना आहे ना त्यांची आई बरोबर महान वाटते. ते लोक काय बोलतात, नाही माझी आई हाऊसवाईफ आहे. मग त्यांना विचारलं ना की कधी जॉब केला नाही, मग वाढवलं, मग ते लोक बरोबर बोलतात की हो हो तिने चांगला सांभाळ केला. मग तेव्हा शांतपणे त्यांना सांगायचं की बघा, महागाई त्या काळात पण होती, आज आहे, उद्या पण भरपूर असणार आहे. पण याचा अर्थ हा नाही आहे की जॉबवरती बाई नसली की ती घर सांभाळू शकत नाही, किंवा तुमची जी अपेक्षा आहे ना ती फक्त बायकांकडे, किंवा बाई किंवा मुलगी जी जॉबवरती नसेल ती काही करू शकत नाही, किंवा तुमचं एक म्हणतात ना एक जे लग्न जे असतं ना ते फेलियर ठरेल जर मुलीला जॉब नसला तर. असं काही नसतं. तुमच्या आईने पण चांगलं म्हणजे सिद्ध करून दाखवले ना एका पगारामध्ये. वडिलांच्या पगारामध्ये तुम्हाला 2-2, 3-3 मुलं त्या काळापासून वाढवलेली असतात. त्यांनी कसं मॅनेज केलं, मग हे त्यांना पटवून द्या तेव्हा. कारण प्रत्येक जणांकडे ना आजकाल जे जॉबवाले बघतात ना ते ॲक्च्युली एक एक्स्ट्रा इन्कम सोर्ससाठीच बघतायत ते. ठीक आहे, मग अशा लोकांना एक बरोबर म्हणजे म्हणतात नाही, त्यांना एक इशारा काफी असतो की तुमच्या आईचा आधी सांगा ना, एवढ्या वर्षापासून हाऊसवाईफ म्हणून तुम्ही तिच्याकडे रिस्पेक्टनेच बघताय, मग तुम्हाला बायको जर जॉबवाली नसेल तर तुम्हाला का कमीपणा वाटतो. असं आहे. कदाचित ती जॉब नसेल करत, तिचा काहीतरी दुसरा इन्कम सोर्स असेल, ती एखादा बिझनेस करत असेल, टेलरिंग करत असेल, किंवा काही तिच्याकडे पेंटिंग्सची आवड असेल. आजकाल ऑनलाईन पेंटिंग्स पण खूप सेल होतात, लोक घेतात, किंवा कोणी यूट्यूबर असेल, त्या ठिकाणाहून तिला इन्कम येत असेल. याचा अर्थ असा नाही की तिने बाहेर जाऊन ट्रॅव्हल करून आलं, पैसा घरी आणला की तरच ती जॉब करते किंवा तीच श्रेष्ठ आहे, असं काही नसतं. त्यामुळे त्यांना बिंदास त्यांच्या आईला पण इन्क्लूड करा की तुमच्या आईने काय केलं. बघा, जर तुमचं सॅलरीच्यावरतीच तुमचं रिलेशनशिप तो करणार असेल ना तर तो मुलगा तुमच्यासाठी तसाही योग्य नाही आहे. पण त्याला एक ना धडा शिकवून तर द्या की बाबा असं आहे. पण तुमच्या आईने पण वाढवलं ना, तिच्याकडे पण जॉब नव्हता, तिच्याकडे तुम्ही रिस्पेक्टनेच बघता की तिला पण बोलता की आई तुझ्याकडे जॉब नाही आहे, तुझं कसं काय टिकलं नाही, म्हणजे टिकलं आहे संसार नाही ना. एकदा बोलून टाकायचं, मग ते लोक लाईनवरती येतील. आणि मग तुम्हाला पण एक जेन्युइन लोक जे होतात ना ती आपोआप फिल्टर आउट होऊन जातील, म्हणजे फिल्टर होऊन येतील की ज्यांना खरोखर लग्न करायचं आहे ते तुम्हाला जॉब असो वा नसो ते तुम्हाला ॲक्सेप्ट करतील. ठीक आहे.